नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण जो CET रिझल्टचा जो आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला आहे, तर पहा की भरपूर जण वाट पाहत आहेत की CETचा रिझल्ट कधी लागणार आहे। कधी गुगलला देखील तारीख सांगत आहे की 10 जून असं तसं, आणि बाकीचे यूट्यूब चॅनल देखील सांगत आहेत त्यांच्या अंदाजानुसार की ह्या तारखेला रिझल्ट लागणार आहे। पण मी आज तुम्हाला जी तारीख सांगणार आहे तर ती तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी त्याच तारखेला मिळणार आहे, 100% आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ तुमचे CET झाल्यानंतरचे तुमचे पुढील मार्गदर्शन या चॅनलवरती मिळत राहणार आहे। त्यामुळे आत्ता जा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा। भरपूर जण लाईक देखील करत नाही, आणि तुमच्या काही शंका वगैरे असतील तर कमेंट करा। आणि तुमचे गेस मार्क्स जे पर्सेंटेज तुम्हाला या ठिकाणं CETला मिळू शकतात ते या ठिकाणं कमेंट बॉक्समध्ये लिहून टाका। कमेंटमध्ये लिहायचं आहे की CET मला या ठिकाणी इतके पर्सेंटेज पडू शकतात, ठीक आहे। CET इतके पर्सेंटेज मला या ठिकाणी पडू शकतात, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। जर तुम्ही गुगलला सर्च केलं या ठिकाणं तर तुम्हाला या ठिकाणं पाहू शकता की तुम्हाला या ठिकाणं डेट्स वगैरे दिसून जाईल। तर मी या ठिकाणं ऑफिशियल वेबसाईटमध्ये देखील दाखवणार आहे आणि गुगलचं देखील सांगणार आहे। आणि पहा, आता व्हिडिओ स्टार्ट करूया। या ठिकाणं पहा 2023 या ठिकाणं मी पाहतोय, 2023 या ठिकाणं साल पाहतोय, इथं 2024 आहे। तर आधी 2023चं समजून घ्या आणि मग 2024चं या ठिकाणी सांगतोय। पहा, रजिस्ट्रेशन तुम्हाला तर माहितीच आहे, 2023चं या ठिकाणं 8 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत होतं, ठीक आहे। ॲडमिट कार्ड अवेलेबल 4 किंवा 10 मेला या ठिकाणी आलं, ठीक आहे। एक्झाम कधी झाली होती तर 9 ते 20 मेपर्यंत या ठिकाणी एक्झाम झाली होती। त्यानंतर रिझल्ट कधी अवेलेबल झाला या ठिकाणी पाहू शकता की 12 जूनला या ठिकाणी CETचा रिझल्ट लागलेला आहे। तर आपण जर याची कंपेअर 2024 सोबत केली तर पहा, रजिस्ट्रेशन 16 ते 15 या ठिकाणी किती होतं तर लक्ष द्या, 16 जानेवारी ते 15 या ठिकाणी मार्च, म्हणजे भरपूर लांबलं होतं, ठीक आहे या ठिकाणं। तर या ठिकाणी 24ला सगळं लवकर झालेलं आहे। ॲडमिट कार्ड देखील आधी आलेलं आहे, पहा 13 एप्रिलला या ठिकाणी ॲडमिट कार्ड या ठिकाणी आलेलं आहे, आणि 23चं या ठिकाणी ॲडमिट कार्ड मेमध्ये आलं होतं, थेट मे, म्हणजे 1 महिन्याने लेट। आणि या ठिकाणी एक्झाम झाली ती 22 एप्रिल ते 17 मे या दरम्यान। तर या ठिकाणी या ठिकाणी एक्झाम झाली ती 9 ते 20 मे, म्हणजे डायरेक्ट उशिरा झाली ती, ठीक आहे। त्यानंतर या ठिकाणी जर आपण इथं पाहिलं तर रिझल्ट अवेलेबल या ठिकाणी अजून ऑप्शन यायचं राहिलेलं आहे, ठीक आहे। आता पाहू शकता की तुम्ही या ठिकाणं 23ला लागलेला रिझल्ट आहे 12 जूनला। तर या ठिकाणं CET सेलमध्ये काय सांगितलेलं आहे, एका न्यूजमध्ये मी वाचलेलं आहे की तुमचा गुगलला देखील सांगताय, तुम्ही सर्च केल्यानंतर CET 2024 रिझल्ट डेट 6 जून सांगताय, ठीक आहे। 6 जूनच्या आत किंवा 10 जूनच्या आत। तर या ठिकाणं माझी एक्सपेक्टेड डेट आहे की 10 जूनच्या आत रिझल्ट लागणार। जर माझ्या एक्सपेक्टेड डेटनुसार मी मागच्या रेकॉर्डनुसार पाहिलं तर तुमचा रिझल्ट आहे सगळं 23चं उशिरा झालं, त्यामुळे 24चं लवकर झालं, 24चा रिझल्ट देखील लवकर या ठिकाणी येणार आहे। तर माझ्या या ठिकाणं जर मी सांगितलं तर या ठिकाणं तुमचा रिझल्ट या ठिकाणं कधी लागू शकतो, तर रिझल्ट तुमचा आहे या ठिकाणं 2 जून ते 6 जून या दरम्यान तुमचा रिझल्ट 100% लागू शकतो माझ्या रेकॉर्ड अंदाजानुसार, ठीक आहे। तर या तारखेपर्यंत तुम्हाला वेट करायचं, आपल्या चॅनलवर रिझल्टची तुमची डेट या ठिकाणी येणार आहे। तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि जर तुम्हाला आत्ता तुम्ही म्हणताय ॲन्सर कीवर आम्ही मार्क्स काढलेले आहेत, तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी पहा, तुमचे ते मार्क्सचे टक्क्यात रूपांतर करण्यासाठी जर करता येत नसेल तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये करायचं आहे मार्क्स कन्व्हर्जन इन पर्सेंट, असं पद्धतीने लिहायचं आहे तुमच्या सोप्या भाषेत मराठीमध्ये। तर मी ठिकाणं त्याचा देखील व्हिडिओ बनवेल, ठीक आहे। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।